नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भामध्ये अतिशय अधिकृत आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शिक्षक भरतीची तयारी किंवा शैक्षणिक घडामोडीच्या बाबतीत अपडेट असणाऱ्या सगळ्यांपर्यंत जी आहे ते आपली अपडेट त्या ठिकाणी गेली पाहिजे. कोणी वंचित राहिलं नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. 17 मार्च या दिवशी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी बिंदू नामावली कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने राज्यातील सगळ्या आस्थापना, जिल्हा परिषद असो, मनपा असो, कटक मंडळी असो, इतर कुठल्याही खाजगी आस्थापना असू द्या, या सगळ्यांना बिंदू नामावली कंप्लीट करून टेट 3च्या पदभरतीच्या जागेच्या संदर्भामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयातनं पत्र निर्गमित करण्यात आलं. आणि या अनुषंगाने बहुतांश जिल्हा परिषद त्या ठिकाणी आपला बिंदू नामावलीचा जो काही प्रस्ताव आहे तो मागासवर्गीय कक्षी आयोगाकडे त्या ठिकाणी पाठवलेला आपल्याला लक्षात येतं आहे. आणि बहुतांश बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी पाठवणं बाकी आहे. या अनुषंगाने या रोस्टर्स जे आहेत ते कंप्लीट व्हावेत आणि जास्तीत जास्त रोस्टर मावकडनं तपासणी करून मंजूर झाल्याच्या नंतर जे आहे त्या संबंधित कार्यालयाकडनं पवित्र पोर्टलला जाहिराती दिल्या जातात. या दृष्टिकोनातून आपण पूर्ण राज्यभर निवेदनाची मोहीम जी आहे सगळ्या आस्थापनाच्या प्रमुख ईओंना वगैरे किंवा मनपाचे निरीक्षक असो, युवा असो, या सगळ्यांना आस्थापना खाजगीच्या या सगळ्या निरीक्षकांना त्या ठिकाणी रोस्टर कंप्लीट करून घेऊन मंजूर करण्यासाठी आपण राज्यभरामध्ये निवेदनाची मोहीम जी आहे ते राबवत आहोत. आणि आत्तापर्यंत राज्यातल्या सगळ्या आस्थापनामध्ये जिल्हा परिषदेच्या 17 आस्थापनाला जिल्हा परिषदला आपण भेट दिली. त्याच्यामध्ये सुरुवातीला जी निवेदन मोहीम आहे युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या माध्यमातून रितसर असं एक निवेदन जे आहे ते मागणीपत्राचं निवेदन बनवलेलं आहे. आपण पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त जाहिराती याव्यात या अनुषंगाने सगळा जो काही दाखला आहे, जो संदर्भ आहे देण्याचा, ते देऊन त्या ठिकाणी आपण बनवलेलं आहे. 31 मेपर्यंत रिक्त होणारे सगळी पदं पवित्र पोर्टलला यावीत या दृष्टिकोनातून जे काही प्रमोशन्स आहेत, विस्तार अधिकाऱ्यांचं प्रमोशन असो, मुख्याध्यापकांचं प्रमोशन असो, पदवीधर शिक्षकांचं प्रमोशन असो, सेवानिवृत्त झालेले शिक्षक असो, निलंबन झालेली पदं असो, या सगळी पदाची जी काही घोषवारा आहे, सगळी पदं जी आहेत रिक्त, ती पवित्र पोर्टलला भरण्यात यावीत या अनुषंगाने आपण पाठपुरावा सुरू केला आहे. पूर्ण राज्यभर ती मोहीम आखलेली आहे. याच्यानंतर राज्यभर मोहीम झाल्याच्या नंतर त्याचा दुसरा जो भाग आहे ते मी स्वतः पूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. कारण आत्ता राज्यभरातली जी मोहीम राबवतो आहे तिथली नेमकी परिस्थिती काय याची कल्पना घेतो आणि त्याच्यापैकी जे सेन्सिटिव्ह आहेत, जिथे प्रॉब्लेम्स आहेत, जिथे पाठपुरावा केल्यावर तिथल्या जागा येतात, ह्या सगळ्या जिल्हा परिषदेचा मी आढावा घेतो आहे. आणि या पदभरतीला कमीत कमी 30,000 पेक्षा अधिक कशा जागा येतात, कमीत कमी म्हणतो मी 30,000 पेक्षा कशा जागा येतात या अनुषंगाने याच मार्कावर 30,000 पेक्षा अधिक जागा याव्यात या दृष्टिकोनातून आपण पाठपुरावा करतोय. त्याच्यापैकी आत्तापर्यंत नागपूर जिल्हा परिषदला पाठपुरावा केला आहे, नंतर यवतमाळ जिल्हा परिषदला केला आहे, सोलापूर जिल्हा परिषदला केला आहे, लातूर जिल्हा परिषदला केला आहे, जालना जिल्हा परिषदला केला आहे, गोंदिया जिल्हा परिषदला केला आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदला केला आहे, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर मनपा, सोलापूर मनपा, जळगाव, परभणी, वाशिम आणि मुंबई BMC या ठिकाणी आत्तापर्यंत आपण पाठपुरावा केलेला आहे. जे काही उर्वरित आहेत त्या ठिकाणी आपला पाठपुरावा सुरूच आहे उरलेल्या आस्थापनाला. याच्यापैकी महत्त्वाची बाब म्हणजे BMC जी आहे, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या आणि उर्दू माध्यमाच्या पदासाठी BMC म्हणजे एक अपेक्षेचं किंवा त्या ठिकाणी एक चांगली बाब आहे की त्या ठिकाणी सगळ्या माध्यमाची पदं त्या ठिकाणी येतात. विशेषतः उर्दू माध्यमाच्या आणि इंग्रजी माध्यमाच्या हक्काचं त्या ठिकाणी जागेंचं ते एक आस्थापना आहे. त्यामुळं तिथे विशेष जे आहे ते आपलं लक्ष पूर्वीपासूनच होतं आणि आत्तासुद्धा आपण लक्ष देतो आहे. त्या ठिकाणी कमीत कमी 1000च्या आसपास जागा ज्या आहेत त्या ठिकाणच्या येणे आपलं टार्गेट आहे. साधारणतः 2,500 ते 3,000 पदं जी आहेत तिथले रिक्त आहेत BMCचे. उर्दू, इंग्रजी या माध्यमांना, विशेष हिंदी माध्यमांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जे आहे ते विद्यार्थ्यांना या न्याय मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून आपण कोण्या एका माध्यमासाठी म्हणा किंवा आपण कोण्या एका विषयासाठी किंवा घटकासाठी काम करत नाही, तर सर्वसमावेशक आपली भूमिका आहे. सगळ्या माध्यमाची सगळी पदं जी आहे ती मोठ्या प्रमाणात आली पाहिजे. या दृष्टिकोनातून
त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, म्हणून आपण विशेष करून तिकडे लक्ष देऊन मुंबईकडे आपण टार्गेट केलं आहे, BMCकडे. आणि PCMC बृहन्मुंबई मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जागा याव्यात आणि सगळ्या माध्यमाच्या जागा त्या ठिकाणी असतात. विशेष त्यांच्याकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करतो. काही दिवसापूर्वी पुणे कार्यालयामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयात गेलो असता तेव्हासुद्धा विशेष सूचना BMCला देण्यात याव्यात. मनमर्जी जी आहे BMCची ते त्या ठिकाणी होऊ नये आणि तिथली पदं जास्त यावेत आणि जास्तीत जास्त माध्यमाच्या उमेदवारांना तिथं संधी मिळावी या दृष्टिकोनातून तिथं आपण तिथल्या शिक्षण आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली होती आणि सतत हा जो पाठपुरावा सुरू आहे तो आपल्या टीमच्या माध्यमातून सुरू आहे. वैयक्तिक मी सुद्धा त्या ठिकाणी आता एक महाराष्ट्र दौरा करणार आहे. सोबतच जास्तीत जास्त पदाची उरलेल्या सगळ्या आस्थापनामध्ये कशी जागा येतील यासाठी सतत आपण हिवाळी अधिवेशनामध्ये केलेलं आंदोलन असो आणि रजिस्ट्रेशन तात्काळ सुरू झालं. सोबतच मर्यादित प्राधान्यक्रमाचे अमर्याद करावेत यासाठी मुंबई अधिवेशनामध्ये आपण केलेलं आंदोलन असो, त्याचं यश जे आहे मी पूर्णतः पाठ थापटून घेणार नाही. पूर्वीही सांगितलं आहे 50च्या ऐवजी 100 प्राधान्यक्रम त्या ठिकाणी वाढले. 100 प्राधान्यक्रम म्हणजे सुद्धा तुम्हाला 150, 160, 70 मार्क पडून जर तुमचे प्राधान्यक्रम व्यवस्थित देता आले नाही तर कदाचित तुम्हाला नोकरीच गमवावी लागते. अशा परिस्थितीची ती प्रक्रिया आहे गुंतागुंतीची प्राधान्यक्रमाची. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा विशेष मार्गदर्शन आपण करणार आहोतच. सोबतच प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये योग्य ते कार्यालय जी काही कायदेशीर बाब आहे ते पण आपण त्या ठिकाणी करणारच आहोत. त्याला नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण लागलेला उमेदवार बाद होणार आहे तर त्याला लागू द्या या उक्तीप्रमाणे किंवा या निकषाप्रमाणे. लागण्याच्या अगोदरच त्यांना स्पर्धेतून फेकून देऊ नका, कारण ते त्यांचे संवैधानिक अधिकार आहेत, समानतेचे अधिकार आहेत. या दृष्टिकोनातून मर्यादित प्राधान्यक्रमाच्या ऐवजी किंवा प्राधान्यक्रमावर अंकुश न ठेवता समानतेचा अधिकार त्या ठिकाणी त्याला बजावता आला पाहिजे आणि त्याची जी काही संधी आहे ते गमवू नये या दृष्टिकोनातनं त्याच्यावर आपण प्रयत्न करतो आहे. किंबहुना त्या ठिकाणी मर्यादित प्राधान्यक्रमामध्ये सुद्धा प्राधान्यक्रम कसे द्यावेत याचा आपल्याला गेल्या 2017पासूनचा अनुभव आहे. तंतोतंत म्हणजे शिक्षक भरतीचा प्रचंड अभ्यास आणि अनुभव असल्याकारणाने आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुमची प्राधान्यक्रम किंवा मार्गदर्शन आजपर्यंत तांत्रिक दृष्टिकोनातून शिक्षक भरतीचा असलेला अभ्यास या सगळ्या गोष्टीचा अनुभवाचा जो फायदा आहे तो भावी शिक्षकांना आत्तापर्यंत झाला आहे, भविष्यातसुद्धा होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी मला जे काही मेसेजेस आहेत, कॉल्स आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये भन्नाट जे आहे ते कॉल्स करत आहेत सर प्राधान्यक्रमासाठी आम्हाला विशेष मार्गदर्शन करा अशा टाईपचे. तर नक्की तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला 100% मार्गदर्शन केल्या जाईलच आणि म्हणजे योग्य वेळी ते मार्गदर्शन आपण करणार आहोत. आणि आपल्याकडे ती पद्धत नाही एनी चान्स कट ऑफ भोंदूगिरी ह्या गोष्टी ज्या असतात ना, ज्याच्याकडे कंटेंट नसते ते यूट्यूबला रीच मिळावी म्हणून किंवा यूट्यूबला मागणी आहे म्हणून बाजारात मागणी आहे तर पिकवायचं आणि विकायचं असला प्रकार नाही आहे. त्याची निकष असतात, त्याचा अनुभव लागतो, त्याचा अभ्यास लागतो, प्रचंड निकष असतात, त्याचे तांत्रिक दृष्टिकोनातून अभ्यास पाहिजे तरच त्या गोष्टीला न्याय मिळवून देता येते. आणि तुम्ही निश्चिंत राहा, मला जे कॉल्स करतात, मेसेज करतात, तुम्हाला 100% मी 24 आवर त्या ठिकाणी अवेलेबल राहून तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन करणार आहे. निश्चिंत राहा. आणि राहिली काही समस्या असतील तर नक्की कळवा. शिक्षण सेवकांचा तो जो प्रश्न आहे की GR जो आहे तो निर्गमित होणार होता, 100% शिक्षण सेवक कालावधी 1च वर्षाचा होणार आहे. निश्चिंत राहा, लवकरच जो आहे तो त्याचा GR निर्गमित होणार आहे. आता काही तांत्रिक बाबी असू शकतात प्रशासनामध्ये, त्यामुळं कदाचित निर्गमित झालेला नसेल. मात्र 100% शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो 1 वर्षाचा होणार आहे, एवढं निश्चितपणे मी खात्री देतो तुम्हाला. आणि यापेक्षा वेगळे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करा. कोण्या जिल्हा परिषदेमध्ये किती पदं आहेत याचा सविस्तर व्हिडिओ जो आहे तो देणार आहे. मात्र जेवढ्या काही आस्थापना मी सांगितलेत तुम्हाला त्याच्यापैकी ज्या ज्या आस्थापना राहिलेल्या आहेत त्या आस्थापनामध्ये लवकरच आपली टीम जी आहे ते तिथे पाठपुरावा करणार आहे. अजून कोणी इच्छुक असाल तुम्ही तर नक्की कमेंट्स करा. त्या आस्थापनाला तुम्ही वेळ ठरवला जाईल त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहून शिक्षण अधिकारी, माध्यमिक प्राथमिक CEO जिल्हा परिषद यांची भेट घेऊन आपलं रोस्टर जे आहे ते जास्तीत जास्त पदाचं कसं येईल, मावकडनं मंजूर होईल यासाठी आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. आणि नक्की तुम्हाला विश्वास देतो, ग्राउंड लेवलवर केवळ आपणच काम करतो आहे, बाकीचे फक्त आणि फक्त घोषणा करतात, घोषणाबाजी करतात आणि चमकुगिरी करतात, प्रसिद्धी करतात. त्यामुळं या मोहिमेमध्ये सक्रिय सहभागी व्हा. मोठ्या प्रमाणामध्ये आपण जागा जी आहे ते आणायची ताकद आपल्यामध्ये आहे. त्याची आपल्याकडे तांत्रिक मुद्दे आहेत, काही अभ्यास आहे, त्यामुळं 100% आपण मोठ्या प्रमाणामध्ये याच मार्गावर 30,000पेक्षा अधिक
पदाची जी आहे ते भरती 100% आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सोबत राहा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा. तुम्हाला उत्तर देऊया.